कोट्यावधी रुपयाच्या निधीसाठी जीव तोडून काम करायचं, निधी मंजूर करून आणायचा, पण मंजूर निधीतील कामे संत गतीने करायची, कामे मुदतीत न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई न करता मोकळीक द्यायची। यातून वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यामुळे शासनाची नाहक बदनामी होत असून निधी देऊनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कारभारामुळे शासनाची होणारी बदनामी खपवून घेतली जाणार नाही। शहरात रोज कुठे ना कुठे नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत। विकास कामात अडथळे आणणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा, वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करा। कामे वेळेत पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची असून कार्यपद्धती सुधारून नागरिकांना न्याय द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकीत दिल्या। आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पूरस्थिती आढावा, राजाराम बंधारा नवीन पुलाचे काम, झोपडपट्टी कार्डधारक, मनपा विकास निधी आदी महत्त्वाच्या विषयावर बैठक पार पडली। या बैठकीत महापालिकेच्या संतगतीने होणाऱ्या कार्यपद्धतीवर क्षीरसागर यांनी ठपका ठेवला। या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती अडसूळ, आपत्ती व्यवस्थापनचे सकपाळ, महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, जलसंपदा कार्यकारी अभियंता श्रीमती माने, अतिरिक्त आयुक्त श्री रोकडे, माजी नगरसेवक दिलीप पवार आदी उपस्थित होते।